विकासाचं कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही आता जनतेसमोर जाणार आहात? ह्या महिलांसाठी रोजगार उत्पन्न करणं, गृहउद्योग आणणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. आणि हा शब्द मी माझ्या महिलांना दिलेला आहे आणि तो शब्द मला पूर्ण करायचा आहे. त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे. स्वयंपाक आज रिकामी पडलेली जी वास्तू आहे, तिथं जर तुम्ही विचार केला तर तुम्ही ते पाडून त्याच्यामध्ये जर तुम्ही खाली छोट्याशा तिथल्या एरियातील लोकांना पार्किंगची सोय केली तर छोटे छोटे कार्यक्रम घेता येईल. असा छोटासा एक हॉल बांधला. सेकंड फ्लोअरला महिलांसाठी उद्योग उभारण्यासाठी एक हॉल केला आणि थर्ड फ्लोअरला तुम्ही वाचनालय जरी काढलं. वाचनालयामध्ये काय होतं, आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांचे मुलं, सुशिक्षित लोक, वयोवृद्ध लोक, हे त्यांचा वेळ जाईल आणि खाली जर गार्डन केलं तर बऱ्यापैकी तिथल्या लोकांना त्याचा उपभोग घेता येईल. आम्ही सर्वसामान्यच होतो. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही प्रभागामध्ये काम करतोय. तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतोय. तिथल्या सगळ्या म्हणजे लोकांशी चर्चा सुद्धा करतोय. सगळ्यांना प्राथमिक प्रॉब्लेम जो आहे तो कचऱ्याचा आहे. कारण की ते जर स्वच्छ केलं नाही तर त्याच्यापासून उद्भवणारे भरपूर इफेक्ट आहेत जे म्हणजे जीवनशैलीवरती त्याचा इफेक्ट होतो. जे स्टँडिंग नगरसेवक होते त्यांच्याकडे सत्ताही होती 4 वर्ष, म्हणजे 40 वर्ष ते होते तिथे नगरसेवक. मग ते साधं ते हॉस्पिटल थांबवू शकले नाही आणि विकासही करू शकले नाही. खूप म्हणजे तिथं जर तुम्ही ते जर वास्तू जर तुम्ही जशी 14 नंबरमध्ये जसं मोठं हॉस्पिटल झालं तसं जर तुम्ही पाडून जर मोठं केलं जर पण तिथं सुद्धा होऊ शकते ना इथल्या लोकांसाठी सोय काय होऊ शकेल. आता 2 दिवसापूर्वीचा मुद्दा आहे. फुला आमच्या इथं घरापासून थोडंसं पुढे गेलं फुलाला गेली भाग तिथं फेज 2ची लाईनचं काम चालतं. पाणी येत होतं वर. तर यांनी काय केलं तिथं पाईपलाईनच बंद करून टाकली. त्याच्यामुळे पुढे फुलाला गल्ली, शिरकर गल्ली, गोंधळ गल्ली यांना पाणीच नाही. त्याला कॉक लावून टाकलं. संग्राम भाई तर आज झाली 10-15 वर्ष नाही. त्यांच्या डोक्यात विजन आहे तर ते करू शकतात. तुम्ही का नाही करू शकता? दिवसभर तिथे पुरुष मंडळी उघड्यावर शौचास बसतात. तिथे अत्यंत दुर्गंधी, अत्यंत घाणेरडा वास आणि अत्यंत तिथे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. पूर्ण प्रभागात फिरा आणि यांचे ऑफिस यांच्या घरच्या आजूबाजू परिसर बघा. तेवढंच डेव्हलप झालेलं आहे. माझं सगळ्यात मोठं काम आहे. मी धर्मकार्यासाठी काम करतो. हिंदुत्वाच्या मुद्द्याला बांग फुटलेला प्रभाग क्रमांक 12 मध्ये नेमकं ते रांगोळी प्रकरण काय होतं? काही विघ्नसंतोषी लोकांनी तिला वेगळ्या प्रकारचं वळण देऊन 2 समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं ती रांगोळी कुणी काढली होती? ते रांगोळी नाही म्हणता येणार त्यांना. ते आम्ही स्वागत केलं होतं पण ते मुद्दा होता एक आणि त्याचं केलं एक. हे सगळं षडयंत्र निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घडलं. संग्राम भैया धर्माचं काम करतात, हिंदुत्वाचं काम करतात, पण एवढ्या खालच्या लेवलला जाऊन करतील हे कधी शक्यच नाही. आणि ते आम्हाला करायला होते तुम्ही मुळे ते नव्हतं म्हणजे जनतेने डोक्यात आणून नाही. आमच्या प्रशासनाला हे माहिती की आज यांना जर आम्ही इथं या गोष्टीने दाबू शकलो ते आम्हाला भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% आम्हाला त्रास होऊ शकतो. गेली 1.5-2 वर्ष झाले आम्ही प्रभागामध्ये भरपूर विकास कामं केलेली आहेत. मंदिरात जसे हे म्हणले मंदिराची कामं वगैरे. त्याच्यामुळे लोकांची पहिली पसंती ही आम्हाला आहे. ज्या प्रभागामध्ये हा मुस्लिम वोटर सुद्धा आहेत तर त्याचा फटका तुम्हाला बसणार नाही. बघा आता कसं असतं की मी हा तो माझा राजा आहे आणि त्यांच्या विश्वासास पात्र उतरणं ही आमची प्राथमिक जबाबदारी. पण तुम्ही हिंदुत्ववादी नगरसेवक म्हणून काम करणार की तुम्ही त्याही समाजासाठी काम करणार? काम विकासाचं काम करताना तिथं आम्ही जात नाही पाहणार. मी काय सांगतो तुम्हाला, मी प्रभागामध्ये सगळीकडे कामं करणार. मी हे नाही पाहणार तिथं तो हिंदू आहे का मुस्लिम. तुमच्या समोरचे नेते आहेत ते मातब्बर आहेत असं म्हणायला हरकत नाही. मातब्बर म्हणजे काही नसतं आणि मी समजत सुद्धा नाही. जनता जर पाठीमागं आहे मातब्बर वर या गोष्टीबद्दल म्हणायला आहे काही मत तर तुम्हाला देणारच आहे पण तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा.